सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बार्शी, माढा व मोहोळ तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक आलेल्या महापुरामुळे सीना नदीचे पाणी शेतातील उभ्या पिकात शिरल्याने पिकाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असल्याने या भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचे पाणी प्रमुख रस्त्यावर आल्याने माढा, बार्शी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सीना नदीचे पाणी सखल भागासहित अनेक गावांमधील घरांमध्ये शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचे दिसून येत आहे. या पुरात नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील, आमदार राजाभाऊ खरे यांनी केली आहे. तर या भागाचा आढावा घेण्यासाठी मंत्री योगेश कदम यांनी बैठक लावली असता मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे जवान या ठिकाणी हेलिकॉप्टरने तातडीने आले आहेत. बार्शी भागात पुरात अडकलेल्या वयस्कर जोडप्याला बाहेर काढण्यासाठी खासदार ओमराजे नाईक निंबाळकर हे पाण्यात उतरले असल्याचे दिसून येत होते. आज आष्टे गावामध्ये पाण्याचा महापूर आलेला आहे, तरी तत्काळ शासनाने या शेतकऱ्याला सरसंकट नुकसान भरपाई देण्यात यावी. आणि आज आम्हाला शासनाचे अधिकारी येतात, गावात सांगते, दमदाटी देतात, तुम्ही वर जावा नाहीतर तुम्हाला आम्ही गुन्हा दाखल करू, ही करू. तर आम्ही जायचं कुठं, राहायचं कुठं, ही प्रश्न पडलेला आहे आम्हाला गावकऱ्याशीला. आज 200 घरकुल आली ती गावामध्ये, तरी बांधण्यासाठी जागा नाही वर. आम्हाला सांगते वन विभाग आहे, गैरान आहे, मग आम्ही जायचं कुठं राहायला. एक तरी आम्हाला सरकारनं गोळ्या घालून मारून टाकाव, नाहीतर आम्ही हे गाव सोडून जात आहोत. ही आमची विनंती आहे सरकारला. तात्काळ आम्हाला ह्या गावाचं पुनर्वसन करण्यात यावे, नाहीतर ह्यांच्या वतीनं, गावाच्या वतीनं कलेक्टर ऑफिसवर तुरळक आंदोलन करण्यात येईल, अशा गावकऱ्याच्या वतीनं आज भीमटायगर सेनेमार्फत इशारा देत आहे. तुमची रास्त मागणी काय आहे? आम्हाला एकच आहे की आमचं गावाचं पुनर्वसन व्हावे आणि या गावाला जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याची तात्काळ मदत करण्यात यावी. पुनर्वसन पण कुठे? पुनर्वसन जे आहे माळावर आहे. आम्ही काय केलेलं आहे, पहिलं का अशी सुईसुईने लोकांनी अतिक्रमण करून राहिलेले आहेत. तरी आमचा एकही मुद्दा आहे की आम्हाला तात्काळ गैरान आहे 23 हेक्टर, या 23 हेक्टरमध्ये गाव आमचं बसून द्यावे, पुनर्वसन गावठाण, आणि शेतकऱ्याची तात्काळ मदत जाहीर करावी. सांगितलं आहे कृषी अधिकारी तुम्हाला तिथे पोच करायला करत आहेत. काय झालं, चारा कशी मागणी पाणी